आता उपवास म्हटलं की बऱ्याच जणांना असं होतं की सारखी भूक लागते आणि त्यातून जर गोड खाण्याची इच्छा झाली तर आहेतच की आपल्या शेंगदाण्याची अगदी 2च साहित्यात बनवून होणारे, झटपट होणारे, पण अगदी खायलासुद्धा खूप छान, ज्यांना गोड खायची इच्छा झाली तीसुद्धा पूर्ण होते. आणि दुसरं गोष्ट म्हणजे सारखी जी भूक लागते ना आपल्याला उपवास असल्यावरती, एक जरी लाडू खाल्ला ना तर तो आपण बऱ्याच वेळ आपलं पोट भरलेलं राहतं. त्यामुळे सतत उपवास जरी असला तरी सतत आपल्याला भूक लागते ना, तो प्रॉब्लेम होत नाही. आणि लहान मुलांना तर हा आवडतोच आणि खरं तो चांगलासुद्धा आहे, ज्यामध्ये फक्त आपण गूळ आणि शेंगदाणे ह्या 2च गोष्टींचा वापर केलेला असतो. तो मुलांसाठी रोज सकाळी नाश्त्यासाठी एक जरी खाल्ला ना तरी खूप वेळ पोट भरलेलं सुद्धा राहतं आणि वेगळं काही प्रेफर करण्यापेक्षा हा पर्याय खरंच खूप छान आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. हाय, मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत, जी की उपवासासाठी किंवा मुलांच्या आवडीची तर आहेच, त्यामुळे मुलांसाठी तुम्ही करून ठेवू शकता. आता अगदी साधी सोपी रेसिपी आहे. आपल्याला खूप साहित्याची गरज नाही. एक तर शेंगदाणे आणि गूळ. आता इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, जे की 1 वाटी गूळ घेतलेला आहे, त्यात 2 वाट्या मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. आता इथे हे मस्त भाजून घ्यायचे. आता बऱ्याचदा कसं होतं की आपण घाईघाईमध्ये जे शेंगदाणे भाजतो तर गॅसची फ्लेम ही जास्तच ठेवतो आणि शेंगदाण्याला लगेच वरून डाग पडतात. पण मात्र शेंगदाण्याचे लाडू चव लागत नाही. जशी आपण बाहेरून आणल्यावर वगैरे खातो त्याला जशी चव लागते ना, तशी आपल्या घरचे जे शेंगदाण्याचे लाडू आपण करतो त्याला चव लागत नाही. कारण ते कुरकुरीतही नसतात आणि आतून नरम असतात, कारण ते आतपर्यंत भाजलेलेच गेलेले नसतात ना. त्यामुळे काय करायचं, तेव्हा आपण शेंगदाण्याच्या लाडूसाठी जेव्हा हे शेंगदाणे भाजतो ते मीडियम गॅसवरती भाजायचे आणि आत छान असे खरपूस होईपर्यंत भाजायचे, की जेणेकरून आतपर्यंत हा शेंगदाणा भाजला गेलेला पाहिजे. गॅसची फ्लेम ही लो ठेवायची. हाय ठेवली की काय होतं, आपलं जे साल आहे त्याला डाग लागतात, पण आतून शेंगदाणा कच्चा राहतो. आणि मग किंवा आपण कोणताही पदार्थ, शेंगदाण्याची चटणी असू दे किंवा लाडू असू दे, जेव्हा आपण शेंगदाणे ह्या पद्धतीने भाजतो ना, तेव्हा खरंच त्या पदार्थाला चव लागत नाही. आणि नंतर काही दिवस ठेवलं की आपल्याला ती गोष्ट, शेंगदाण्याचे लाडू असू दे किंवा चटणी, ती आपल्याला खावीशी वाटत नाही. त्यामुळे काय करायचं की जेव्हा आपण शेंगदाणे भाजत असतो लाडूसाठी, तेव्हा गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि मस्त खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे. आता शेंगदाणे जरी भाजून झाले ते छान, हे बघा मस्त डाग पडलेले आहेत आपल्या शेंगदाण्याला. आता थोडं वेळखाऊ ही प्रोसेस आहे, पण केली तर खायलासुद्धा अगदी छान मस्त असे कुरकुरीत लागतात. असे चामट किंवा आतून कच्चे किंवा वगैरे असं किंवा खूप दिवस झाले तसं वास येत नाही. ते खूप वेळ टिकण्यासाठी सुद्धा मदत होते. त्यामुळे आता मस्त असे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे. शेंगदाणे गरम असताना नेहमी काढायचे नाही, कारण ते वाफेने आणि त्याचं वाफ असते ना, त्यामुळे काय होतं, ते नरम पडून जातात. त्यामुळे लाडू खायला ना खरंच चांगले लागत नाही. जेव्हा लाडू आणि त्या अगदी मऊसूद असा गूळ असतो आणि त्यामध्ये शेंगदाणा असा कुरकुरीत असतो ना, तेव्हा खरंच तो लाडू जेव्हा तुम्ही खाऊन बघा, चवीला खरंच छान लागतो आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. त्यामुळे काय करायचं, हे मस्त असं ते भाजून घेतलेले आहेत ना आपण शेंगदाणे, मस्त थंड करून घ्यायचे. छान आपले शेंगदाणे थंड झालेले आहेत, तर याची वरची साल ना तुम्ही काढू शकता किंवा तुम्हाला अर्धवट काढायची असेल अर्धवट काढा, नाहीतर संपूर्ण जरी शेंगदाण्याची साल काढून घेतली ना तरीसुद्धा चालते. पण मी शेंगदाण्याचं कूट असू दे किंवा चटणी असू दे किंवा लाडू असू दे, मला ना शेंगदाण्याचं साल म्हणजे जी आपण साल काढतो तर ती आवडत नाही. त्याच्यामुळे मी शक्यतो शेंगदाण्याची साल काहीही असलं, चटणी असू दे किंवा कूट असला तरीसुद्धा मी शेंगदाण्याची साल काढत नाही. त्यामुळे हे बघा, मी असंच शेंगदाणे टाकले आहेत. मस्त अशी याची भरड करून घ्यायची. खूप जास्त असं बारीक नाही करायचं, कारण ह्याला आपल्याला परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवायचं, असं गूळ टाकून. अगदी आपण आता हा नॉर्मल कूट केलेला आहे. तर असंच हे 2 भांड्या झाले माझे. हे व्यवस्थित असं आपण काढून घेतलं, तुम्ही बघू शकता जाडसरच घेतलेला आहे. तर 2 वाटे शेंगदाणे होते, त्यासाठी आपण इथे 1 वाटी गूळ वापरले आहे. जो गूळ ना अगदी ज्याच्यामध्ये केमिकल विरहित गूळ आहे, त्यामुळे थोडासा तो चिवट आहे. तर तुम्हाला जर शेंगदाण्याची साल पूर्ण काढून टाकायची असेल तुम्ही काढू शकता, किंवा अर्धवट काढायची असेल तशीसुद्धा काढू शकता तुमच्या आवडीने. आणि आता इथे आपण गूळ, आणि तुम्ही जो कडकवाला गूळ असतो ना तो कट करून वापरला तरी चालेल, पण शक्यतो पावडर नाही वापरायची, कारण
जेव्हा आपण हे बघा, जेव्हा गूळ आपण ह्याच्यामध्ये टाकतो, तो मिक्सरला फिरवतो, त्याच्यामध्ये ओलसरपणा असतो. त्याच्यामुळे आपल्याला तूप किंवा तेल शेंगदाण्याचे लाडू करताना आपल्याला वापरण्याची गरज पडत नाही. पण शक्यतो आपण गूळ घेतला, खिसून घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं ओलावा असतो ना, त्यामुळे मिक्सरला थोडंसं पल्स मोडमध्ये फिरवलं ना की काय होतं, त्याला बाइंडिंग येते, त्यामुळे आपल्याला पटकन असा लाडू बांधता येतो. तर हे बघा, मस्त असं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये 2 भांड्यामध्ये काय करायचं, हे सगळं आता परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा जेव्हा शेंगदाण्याचा कूट केला तेव्हा हा जाडसरच ठेवला होता. आता परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि फिरवून घ्यायचं. आता ह्या पद्धतीने जर लाडू केले तर ते पटकनही करून होतात आणि करायलासुद्धा सोपे वाटतात, कारण जास्त असं काही त्याच्यामध्ये साहित्य लागत नाही. मुलांना आवडतात आणि आपण उपवासालासुद्धा खाऊ शकतो. आणि म्हणजे शक्यतो, आणि जर तुम्हाला उपवासाला नसतील करायचे किंवा इतर वेळेस जर करायचे असतील ना, तुम्ही ह्याच्यात तिळं पण वापरू शकता किंवा तीळ वापरू शकता, म्हणजे तिळानेसुद्धा खूप छान लागतात. आता हे मिक्सरच्या भांड्यामधून आपण फिरवून घेतलं. पल्स मोडमध्ये फिरवायचं, जेणेकरून शेंगदाणे जे आहेत ते एक्स्ट्राचं तेल सोडत नाहीत आणि छान आपल्या लाडूलासुद्धा बाइंडिंग येतं. आता इथे मी सगळं जे आहे ना ते मिश्रण पूर्ण पल्स मोडमध्ये फिरवून घेतलं. तर तुम्ही बघू शकता, मस्त असं पटकन लाडू आपला बांधून तयार होतो. म्हणजे खूप जास्त असं चिकट होत नाही आणि खूप ड्रायसुद्धा होत नाही, की जेणेकरून तूप किंवा तेल आपल्याला काही टाकण्याची गरज भासत नाही. तर अगदी पटकन तयार होतात. आणि खूप जास्त करायचे नसतील तर एकाच भांड्यामध्ये थोडेसे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे, गूळ टाकायचा आणि लगेच फिरवून घ्यायचं. अगदी सुट्टा जरी असं खायचं म्हटलं नाही किंवा लाडू न बांधता ते सुद्धा खूप छान लागतं. आता आपण ह्याच्यामध्ये तिळं वापरले तर तिळामध्ये कॅल्शियम असतं आणि शेंगदाणे आणि गूळ खाल्ले की जी रक्ताची कमतरता आपल्या शरीराला असते तीसुद्धा पूर्ण होते. त्यामुळे आपलं हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होते आणि तिळामध्ये कॅल्शियम असतं, त्यामुळे हाडातील कॅल्शियमसुद्धा वाढतं. तर हे बघा, अगदी सहज आपल्याला लाडू बांधता येतात. आता याच पद्धतीने मी इथे सगळे लाडू बांधून घेते. तर इथे आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. छान, अगदी मस्त, अगदी झटपट होतात. खूप जास्त वेळ आपल्याला लागत नाही, खूप जास्त असं साहित्यसुद्धा लागत नाही. छान आपले साधे सोपे आणि 2च साहित्यात बनवून होतात. आता उपवास म्हटलं की आपल्याला भूक तर लागते, पण खूप जास्त काही करण्याचं म्हणजे इच्छा पण नसते. तेव्हा असे झटपट लाडू आपण करून खाऊ शकतो आणि मुलांनासुद्धा करून ठेवू शकतो, जे ते खूप दिवस टिकतातसुद्धा. खराब वास येत नाही किंवा आपण जेव्हा शेंगदाणे व्यवस्थित भाजतो तेव्हा ते लवकरसुद्धा खराब होत नाही. तर तुम्ही माझी संपूर्ण रेसिपी बघितली त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितली, ती कशी वाटली आणि लाडूसुद्धा केल्यानंतर कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या आणि सहज बनवता येतील अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.